या विमानामध्ये 5 जण त्यांच्यासोबत होते, त्यांचंही निधन झाले। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले। आणि तिसरीकडे आपण पाहतोय पवार कुटुंबातील सदस्य युगेंद्र पवार, रोहित पवार, जय पवार अशा सर्वांनाच अश्रू अनावर झालेले आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी हे बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांना सुद्धा अश्रू अनावर झालेत। थोड्याच वेळात अजित पवार यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। त्यासाठी प्रचंड गर्दी ही बारामतीत झालेली आहे। अजित पवार आपल्या लाडक्या नेत्याचं अंतिम दर्शन घेता यावं यासाठी ही गर्दी झाली आहे। असतील, मी असेल, आम्ही त्या बैठकीला उपस्थित होतो आणि दादा नेहमीप्रमाणे कॅबिनेटला आल्यानंतर हसी मजाक करणं हा त्यांचा स्वभाव असतो आणि त्यांनी केलं असं आम्हाला आताही इथं आल्यानंतरही असं वाटत नाही की दादा गेलेत म्हणून। दादांचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी कोणता एखादा शब्द दिला तर ते काम झालंच म्हणून समजायचं आणि सामान्य कार्यकर्त्यासाठी लढणारा नेता म्हणून त्याची एक ख्याती त्यांची जी होती। म्हणून आता जर तुम्ही पाहिलं तर हजारो लाखो लोक आता ह्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि एकच सगळ्यांच्या तोंडात एकच आहे, एकच वादा अजित दादा, एक घोषणा त्यांच्याशी अशी चिटकली गेली होती। म्हणून दादांचं मोठेपण हे कार्यकर्ते जे उपस्थित आहेत त्याच्यावरून दिसून येतं। अनेकांच्या डोळ्यात आज अश्रू आहेत की आपल्याला सांभाळणारा नेता गेलेला आहे आणि अनेकांना खऱ्या अर्थानं दादांनी सांभाळलं सुद्धा होतं। छोटा मोठा जरी कार्यकर्ता असला, कलेक्टरला फोन लावायचा असेल की तहसीलदारला लावायचा असेल, दादांनी कधी विचार पदाचा केला नाही। मी अजित बोलतोय, काम झालं समजायचं। हा असा एकंदरीत धुरंधर नेता आज आमच्यातून गेला याचं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या सर्व जनतेला अति दुःख पण आहे आणि आमच्याच कुटुंबातला एक सदस्य गेल्याची भावना सुद्धा आहे। तर अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे बारामती पोहोचलेले आहेत। अनेकांना अश्रू अनावर झालेले आहेत आणि या कार्यकर्त्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी, ती पाहूया।